नमस्कार. मी रश्मी पिंपरीकर. मी अक्षरधाम या साहित्यिक ग्रुपची मेंबर आहे. कथा अभिवाचन स्पर्धेसाठी मी स्वलिखित कथा तूच खरा भक्त रे हे सादर करीत आहे. तूच खरा भक्त रे. आज रविवार, तरी निखिल सवयीनुसार लवकरच उठला. सकाळी उठून घराजवळच्या गणपती मंदिरात 7:30च्या आरतीला नियमाने हजर राहणे हा जणू काही अलिखित नियम झाला होता. लहानपणी निखिल कधी आजोबांसोबत तर कधी वडिलांसोबत नेहमी मंदिरात जायचा. वडिलांनी तशी सवयच घालून दिली होती. कामातून वेळ काढून सकाळच्या वेळेस गणपती मंदिरात जाणे हे त्यांनी वडिलांना करताना पाहिलं होतं. आता बाबा थकलेत. वयामानाने जिने चढणं उतरणं होत नसल्यामुळे फारसे बाहेर जात नाही. पण ती सवय निखिलने चालू ठेवली होती. दर रविवारी न चुकता सकाळची 7:30च्या आरतीला हजर राहणे. आज सकाळी लवकर उठून त्यांनी स्वतःसाठी चहा केला. घरातील बाकीची मंडळी झोपली होती. आता कुठे सकाळचे 6 वाजले होते. चहा पिऊन आंघोळीची तयारी करू लागला. तेवढ्यातच त्याचा 3 वर्षाचा मुलगा सुमित उठलेला दिसला. पप्पा काय करतो? बोबड्या स्वरात सुमित म्हणाला. अरे सुम्या, झोप न तू. झोपी झाली पप्पा, तू कुठे चालला? सुमित म्हणाला. मी देवळात जाऊन येतो, तू झोप आईसोबत. निखिल म्हणाला. नाही, मी पण येणार तुझ्याबरोबर. मोठी चक्कर मारणार. मी पण बाईकवर येतो ना. निखिलला हसूच आलं. बरं, बाप्पाच्या आरतीला जायचंय ना? मग आंघोळ करावी लागेल, मगच घेऊन जाईल तुला, निखिलने सांगितलं. हो करतो ना, थांब ना, मी येतो ना तुझ्यासोबत. लगेच सुमित आतल्या खोलीत जाऊन स्वतःचा टॉवेल घेऊन आला. दोघांनी सोबतच आंघोळ केली. निखिलला जाणवलं की ही मजा काही औरच आहे. या दोघांची गंमत बघून निखिलच्या आईला हसू आलं. आवाज ऐकून त्या देखील जाग्या झाल्या होत्या. दोघंही तयार होऊन देवळात जायला निघाले. बाईकवर समोर बसली स्वारी एकदम आनंदित होती. निखिल मनात विचार करत होता, काय समजत असणार या बालवयात या एवढ्याशा जीवाला. मस्त बाहेर बुर्र चाललो म्हणून जाम खुश. दोघंही देवळात पोचले. बाहेर चपला काढून ठेवल्या. निखिलने सुमितला कडेवर उचलून घंटा वाजवली. गणपती बाप्पा मोरया, बाप्पा मोरया. सुमित आपल्या पप्पांकडे बघत होता. जसं निखिल करायचा सुमित अनुकरण करायचा. साष्टांग दंडवत प्रणाम केला व प्रदक्षिणा केली दोघांनी. मग आरतीला सुरुवात झाली. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. डोळे मिटून हात जोडून सुमित पप्पांसोबत उभा होता. निखिल पण शांत मनाने आरती करत होता. निखिलने पाहिलं सुमित डोळे मिटून काहीतरी म्हणतोय. त्याला खूप आश्चर्य वाटलं. आरती व मंत्रपुष्पांजली झाल्यावर निखिलने सुमितला विचारलं. सुम्या, बाप्पाची आरती तर तुला येते, तू काय म्हणत होता रे? मी ना बाप्पाला ABCD म्हणून दाखवली, 1 2 3 पण म्हणून दाखवलं. मला आरती नाही येत, निरागसपणे सुमित म्हणाला. पाठीमागे दोघांचं संभाषण ऐकत एक आजोबा उभे होते. त्यांना हसू आवरेना. हसतच म्हणाले, घे बाळा, प्रसाद घे. तुझी आरती बाप्पाने ऐकली बरं का. तूच खरा भक्त आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.